शुक कोण करतंय रे? आत्ता पहिला दिवस आहे, थोडा कॉन्फिडन्स येऊ दे. अरे परत कोण दर्शन हा तिकडे नाही इकडे बघ. तू काय आहेस इथे? मी गेलोच कुठे होतो. हा हा बरोबर, पण आजारी होतास ना. आजारी माणसानं असं शेजारी राहू नये, जरा आराम करावा, घरात बसावं. हो मी आजारी आहे मान्य आहे, पण म्हणून तू लोकांना हे सांगत फिरणार आहेस का की कार्यक्रम आजपासून मी करणार आहे म्हणून? अरे असं कसं, मला सांगितलं होतं आजपासून तूच आहेस, बाकी कोणी नाही. त्यापेक्षा तू टाइमपास 3 कर. हा बर तिकडे बिझी हो. बर त्याचं प्रमोशन करायला हवं तर आमच्याकडे ये. यावंच लागेल. पण हा कार्यक्रम माझा आहे ना, तो तरी मला करू दे ना. अरे तुझाच आहे बाबा कार्यक्रम, पण तू आजारी आहेस ना. आजारी आहे, विश्रांती घ्यायला पाहिजे, ठीक आहे, पण तू करशील ना सगळं नीट? अरे आरामात करेन. आता एवढं तुझ्याकडे बघून तेवढं तरी शिकू शकतो ना मी. काहीच टेन्शन नाही, तू आराम कर. तू रेस्ट घे. वर्ष, 1.5 वर्ष, 2, 4, 6, 12, 20 काहीच प्रॉब्लेम नाही. वर्ष त्यापेक्षा मी असं करतो, हा. आजपासून मी घरीच राहतो आणि कार्यक्रम तू अँकर कर. Fantastic. फक्त झी मराठीला माझी विनंती आहे, पेमेंट मला करा, हा कार्यक्रम करेल बस. नाही नाही, एक काम कर, तू ये पुढच्या आठवड्यापासून. खूप कामं पडली आहेत मला. दर बुधवार ते शनिवार ऑलरेडी मी दिसतो. सोमवार मंगळवार दिसायची हाऊस होती, पण तू घे. सोमवार मंगळवार तुझ्याकडे ठेव, मला नको. चालेल? आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हा सगळा जो डोलारा आहे जो निर्माण केलाय आम्ही, तो तुलाच सांभाळायचा आहे. कारण तुला आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की गेली 2.25 वर्ष हा कार्यक्रम आम्ही करतोय. आणि जसं कार्यक्रमावर तुम्ही भरभरून प्रेम केलंय, तसंच सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी माझ्यावरती सुद्धा प्रेम केलंय. मी दररोज या 2.25 वर्षाच्या प्रवासात नेहमी देवाला हीच प्रार्थना करत होतो की हा कार्यक्रम असाच अविरतपणे चालू देत आणि मला रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यामध्ये कुठेही खंड येऊ देऊ नकोस. पण यावेळेला थोडंसं उलटं झालं आहे. तुम्हाला हसवता की काय मला माहीत नाही, खूप काम केलं आणि मग ते एकदमच सगळं एकत्रितपणे आलं आणि डॉक्टरच आजारी पडले असं थोडंसं झालं. आणि त्यामुळे या आठवड्यामध्ये मी जरी तिकडे नसलो तरी या स्क्रीनच्या माध्यमातून तुमच्याशी नक्कीच कनेक्टेड राहणार आहे. आणि आज आणि उद्याचा भाग आमचा मित्र प्रियदर्शन जाधव सांभाळणार आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रियदर्शनसाठी. आणि मला माहिती आहे दर्शन, तू खूप छान करशील. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. अरे आणि डॉक्टर, तू इथे नसलास तरी आमच्या सगळ्यांच्या इथे आहेस रे, महाराष्ट्राच्या. त्यामुळे काळजीच करू नकोस. बिनधास्त. ऑल द बेस्ट. टेक केअर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.